तुम्हाला माहितीये का, तुमचे हक्क कोणीतरी बसून लिहिले होते, तेही मोबाईल इंटरनेट नसताना. फक्त विचारांची ताकद, खोल चर्चा आणि देशप्रेमाच्या जोरावर. इतका प्रदीर्घ काळ एका पुस्तकासाठी का लागला? हजारो दुरुस्त्या, तीव्र मतभेद आणि ऐतिहासिक चर्चा. हा केवळ कायदा नव्हता, ही होती संपूर्ण देशाची आत्मा. ही आहे भारतीय घटनेची निर्मिती. चला जाणून घेऊया या संविधान निर्मितीची अद्भुत कहाणी. त्याचबरोबर आपल्याला विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. संविधान सभेची सर्वप्रथम मागणी कोणी केली? कॅबिनेट मिशनचा उद्देश काय होता? त्रिमंत्री योजना म्हणजे नेमकं काय? आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकालाच एक प्रश्न तर नक्कीच पडला असणार. संविधान निर्मितीला 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले की 2 वर्षे 11 महिने 17 दिवस? अशा प्रकारचे असंख्य प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जातात. म्हणूनच चला एक एक भाग सविस्तरपणे समजून घेऊया, जेणेकरून परीक्षांमध्ये तुमचा गोंधळ उडणार नाही आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्ही आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकाल. सर्वात आधी प्रश्न येतो तो म्हणजे संविधान सभा म्हणजे काय? संविधान सभा म्हणजे अशी एक सभा जिचं मुख्य काम भारतासाठी संविधान तयार करणं हे होतं. या सभेत देशाच्या विविध भागांतील प्रतिनिधी सहभागी होते. त्यांनी सखोल चर्चा करून भारताचे कायदे, हक्क आणि शासन व्यवस्था निश्चित केली. यानंतर आपण एक टाइमलाईन पाहूया, जेणेकरून संविधान निर्मिती या टॉपिकवरचे फॅक्च्युअल प्रश्न परीक्षेत चुकणार नाहीत. सर्वप्रथम येतो 1922 सालचा टप्पा, ज्यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी शब्दशः लेखन न करता भारतासाठी संविधान सभा असावी अशी मागणी मांडली. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत साम्यवादी चळवळीचे अग्रणी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 साली संविधान सभेची सर्वप्रथम स्पष्ट कल्पना मांडली. यानंतर या चळवळीला अधिक ठोस दिशा मिळाली ते म्हणजे 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान पाटणा येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात, जिथे संविधान सभेची औपचारिक मागणी करण्यात आली. पुढे 1938 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रौढ मतदानाच्या आधारे निवडून आलेली संविधान सभा असावी असा महत्त्वाचा प्रस्ताव मांडला. यानंतर 1940 मधील ऑगस्ट ऑफरमध्ये ब्रिटिश सरकारने प्रथमच भारताची संविधान सभा स्थापन करण्याची मागणी मान्य केली. पुढील निर्णायक टप्पा आला 1942 साली, जेव्हा स्टॅफर्ड क्रिप्स भारतामध्ये आले आणि त्यांनी स्पष्ट केले की भारताची घटना ही पूर्णतः भारतीयांनीच तयार केलेली असावी. अखेरीस मार्च 1946 मध्ये आलेल्या कॅबिनेट मिशनने संविधान सभेची रचना आणि निवड प्रक्रिया निश्चित केली आणि त्याच क्षणी भारताच्या संविधान निर्मितीचा प्रत्यक्ष प्रवास सुरू झाला. यानंतर इतिहासानं घेतलेलं पुढचं महत्त्वाचं वळण म्हणजे 1946 साल. 1946 मध्ये जपानचा पराभव झाला आणि दुसरं महायुद्ध संपलं. त्याच काळात इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या आणि मजूर पक्ष सत्तेवर आला. या नव्या सरकारच्या कार्यकाळात ब्रिटनचे पंतप्रधान भारताला संपूर्ण स्वराज्य देण्याची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर फेब्रुवारी 1946 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारतामध्ये 3 सदस्यीय उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवण्याची घोषणा केली. हेच शिष्टमंडळ पुढे कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना म्हणून ओळखले गेले. या मिशनमध्ये 3 मंत्री होते. पहिले म्हणजे लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, जे भारत मंत्री होते. दुसरे म्हणजे सर स्टॅफर्ड क्रिप्स, जे व्यापार मंडळाचे अध्यक्ष होते. आणि तिसरे A.V. अलेक्झांडर, जे नौदल मंत्री होते. 24 मार्च 1946 रोजी कॅबिनेट मिशन भारतामध्ये दाखल झाले आणि दिल्ली येथे पोहोचले. 6 मे ते 12 मे 1946 दरम्यान या मिशनने सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेत्यांशी सविस्तर चर्चा केली. कॅबिनेट मिशनचा मुख्य उद्देश एकच होता, तो म्हणजे भारताकडे शांततेनं सत्तेचं हस्तांतरण करण्याचा मार्ग शोधणे आणि संविधान सभा स्थापन करण्याची प्रक्रिया निश्चित करणे. या मिशनच्या शिफारशींनुसारच नोव्हेंबर 1946 मध्ये भारतीय संविधान सभेची स्थापना झाली आणि त्याच क्षणापासून भारताच्या संविधान निर्मितीचा प्रत्यक्ष प्रवास सुरू झाला. भारतीय संविधान निर्मितीचा प्रवास
आता आपल्याला समजला. आता पुढे आपण पाहणार आहोत संविधान सभेच्या 3 मुख्य बैठका, ज्या परीक्षेमध्ये हमखास विचारल्या जातात. सर्वप्रथम बघूया संविधान सभेची पहिली बैठक. 9 डिसेंबर 1946 रोजी भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस उजाडतो. याच दिवशी भारतीय संविधान सभेची पहिली बैठक नवी दिल्लीतील सेंट्रल हॉल ऑफ पार्लिमेंटमध्ये सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली. या ऐतिहासिक बैठकीसाठी फ्रेंच पद्धतीनुसार डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरत्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या सभेत जे.बी. कृपलानी हे प्रमुख सदस्य म्हणून उपस्थित होते, तर फ्रँक अँथनी यांची तात्पुरत्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या पहिल्या बैठकीस एकूण 229 सदस्य उपस्थित होते. यामध्ये केवळ एकच महिला सदस्य होती, जी त्या काळातील सामाजिक वास्तव दाखवते. ही बैठक केवळ औपचारिक नव्हती. याच बैठकीत संविधान सभेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली, सभेच्या कामकाजाची दिशा ठरवली गेली आणि भारताच्या संविधान निर्मितीचा खरा प्रवास औपचारिकरित्या सुरू झाला. पहिल्या बैठकीनंतर अवघ्या 2 दिवसात संविधान सभेची दुसरी महत्त्वाची बैठक 11 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली. ही बैठक पहिल्या बैठकीपेक्षा अधिक औपचारिक आणि निर्णायक ठरली. यामध्ये संविधान सभेच्या सदस्यांची अधिकृत निवड करण्यात आली, त्याचबरोबर एक नियमावली करण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सभेच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा केल्या गेल्या. या बैठकीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे पूर्णकाळ अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, तर एच.सी. मुखर्जी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. सभेच्या निर्णयांना औपचारिक अनुमोदन सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिले, तर मौलाना अबुल कलाम आझाद आणि जे.बी. कृपलानी यांनी आसनस्थानाची जबाबदारी सांभाळली. तसेच या बैठकीत सर बी.एन. राव यांची संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. या दुसऱ्या बैठकीमुळे संविधान सभेची कार्यपद्धती अधिक सुव्यवस्थित झाली आणि पुढे होणाऱ्या संविधानाच्या मसुदा तयार करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि शिस्तबद्ध झाली. आणि अखेर भारताच्या संविधान निर्मितीचा ऐतिहासिक प्रवास इथे येऊन थांबला. 24 जानेवारी 1950 याच दिवशी संविधान सभेची शेवटची आणि अंतिम बैठक आयोजित करण्यात आली, जी संविधानाच्या अंतिम रूपाला मान्यता देणारी बैठक होती. या निर्णायक बैठकीस एकूण 284 सदस्य उपस्थित होते आणि सर्वांनी इतिहासाच्या या क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळवला. या दिवशी संविधानावर स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. संविधानावर पहिली सही पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली, तर शेवटची सही फिरोज शाह गांधींनी केली. तसेच क्रमांक 1 ची सही संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची होती. याच ऐतिहासिक बैठकीत भारताच्या राष्ट्रीय ओळखीला औपचारिक मान्यता मिळाली. जन गण मन हे भारताचे राष्ट्रगान म्हणून स्वीकारण्यात आले, जे पौर्णिमा बॅनर्जी यांच्या गायनात सादर करण्यात आले. तसेच वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले गेले, जे पंडित लक्ष्मीकांत मात्रे यांच्या गायनात सादर झाले. इतक्यावरच ही बैठक थांबली नाही, तर याच दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवडही औपचारिकरित्या निश्चित करण्यात आली. यासह भारताच्या संविधान निर्मितीचा एक दीर्घ, कठीण आणि ऐतिहासिक प्रवास यशस्वीपणे पूर्ण झाला. आतापर्यंत आपण पूर्ण घटनाक्रम बघितलं. आता या संपूर्ण माहितीच्या आधारे बघूयात काही प्रश्न, जे येणाऱ्या स्पर्धांसाठी खूप उपयुक्त ठरणार. प्रश्न पहिला. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? हा प्रश्न MPSC राज्य सेवा पूर्व 2018 येथून घेण्यात आलेला आहे आणि याचे 4 पर्याय आहेत. पर्याय 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय 3 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, पर्याय 4 पुरुषोत्तम दास टंडन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
यांची 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले, तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना 9 डिसेंबर 1946 रोजी तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. पुरुषोत्तम दास टंडन हे भारतरत्न, स्वतंत्रता सेनानी आणि राजनेता होते. आता येऊया आपण नंतरच्या प्रश्नावर. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता डॅश डॅश असं म्हणतात. हा प्रश्न MPSC टॅक्स असिस्टंट 2024 मधून घेण्यात आलेला आहे. याचे 4 पर्याय आहेत. पर्याय 1 संसदीय ज्ञानपीठ, पर्याय 2 पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल, पर्याय 3 पार्लमेंट हाऊस ॲनेक्स, पर्याय 4 लोकसभा चेंबर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल. सेंट्रल हॉल पार्लमेंट हाऊस हा मूळचा कॉन्स्टिट्यूशन हॉल होता, जिथे 9 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीची पहिली बैठक झाली. या हॉलमध्ये संविधानावर चर्चा, मसुदा सादरीकरण आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया पार पडली. आजही तो हॉल संसदीय कार्यक्रम, परिषद आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या समारंभांसाठी वापरला जातो. त्यामुळे भारतीय लोकशाहीच्या इतिहासाशी त्याचा थेट संबंध आहे. आता येऊया आपण नंतरच्या प्रश्नावर. प्रौढ मतदानाच्या आधारे निवडून आलेली संविधान सभा असावी अशी मागणी कोणी केली? हा प्रश्न बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2025 मधून घेण्यात आलेला आहे. याचे 4 पर्याय आहेत. पर्याय 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय 2 महात्मा गांधी, पर्याय 3 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू. प्रौढ मतदानाच्या आधारे निवडून आलेली संविधान सभा असावी अशी मागणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. त्यांनी हे स्पष्ट केले की भारतीय लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी संविधान सभेची निवड सर्व प्रौढ नागरिकांच्या मताधिकारावर आधारित असावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. महात्मा गांधी यांनी सर्वप्रथम संविधान सभेची 1922ला शब्दलेख न करता मागणी केली, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पुढे संविधान सभेचे अध्यक्षपद स्वीकारले. आता येऊया आपण नंतरच्या प्रश्नावर. संविधान सभेची औपचारिक मागणी कोणत्या काँग्रेस अधिवेशनात करण्यात आली? याचे 4 पर्याय आहेत. पर्याय 1 लाहोर अधिवेशन, पर्याय 2 कराची अधिवेशन, पर्याय 3 पाटणा अधिवेशन, पर्याय 4 नागपूर अधिवेशन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाटणा अधिवेशन. संविधान सभेची औपचारिक मागणी पाटणा अधिवेशनात करण्यात आली. या अधिवेशनात भारतासाठी संविधान सभा स्थापन करण्याची मागणी सर्वप्रथम औपचारिकरित्या मांडली गेली. महात्मा गांधी यांनी आधी 1922 मध्ये शब्दशः लेख न करता संविधान सभेची मागणी केली होती. पाटणा अधिवेशनाच्या निर्णयानंतर ही मागणी काँग्रेसच्या औपचारिक मंजुरीसह पुढे गेली. पुढे कॅबिनेट मिशन आणि संविधान सभा या निर्णयांचा पाया या अधिवेशनात ठरला. आता येऊया आपण नंतरच्या प्रश्नावर, ज्याची तुम्ही सर्व प्रतीक्षा करत होतात. तो प्रश्न पुढीलप्रमाणे. खालील विधानांचा विचार करा. विधान अ, भारतीय संविधान तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले. विधान ब, संविधान निर्मितीची प्रक्रिया 9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झाली. योग्य पर्याय निवडा. पर्याय 1 फक्त विधान अ बरोबर आहे, पर्याय 2 फक्त विधान ब बरोबर आहे, पर्याय 3 दोन्ही विधाने बरोबर आहेत, पर्याय 4 दोन्ही विधाने चूक आहेत. हा प्रश्न समजून घेताना आपण काही फॅक्ट्सचा मागोवा घेऊया, जेणेकरून आपल्याला सर्व काही समजून जाणार. आपल्या भारतीय संविधानाचे पहिले अधिवेशन हे 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडले आणि शेवटचे अधिवेशन म्हणजेच 11वे अधिवेशन जे 26 नोव्हेंबर 1949ला पार पडले. तुमचं कॅल्क्युलेशन खूप चांगले असणार तर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करू शकता, नसणार तर हरकत नाही. सर्वप्रथम गुगल ओपन करा, त्यामध्ये एज कॅल्क्युलेटर सर्च करा आणि त्यामध्ये डेट ऑफ बर्थ ही 9 डिसेंबर 1946 ठेवा आणि एज ॲट द डेट ऑफ मध्ये 26 नोव्हेंबर 1949 ही डेट ठेवा आणि कॅल्क्युलेट करा. तुम्हाला तुमचे योग्य उत्तर मिळून जाणार. आणि अकॉर्डिंग टू दिस तुमचं उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. आणि अशा पद्धतीने आपल्याला आपले योग्य उत्तर मिळून जाणार.
आणि आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर आज आपण बघितलं की संविधान सभेची मागणी कशी झाली. कॅबिनेट मिशन अर्थातच त्रिमंत्री योजना याची संरचना कशा पद्धतीने झाली. त्याचबरोबर संविधान सभेच्या तिन्ही बैठका आपण बघितल्या. पुढील MPSC प्रोफेसरच्या क्लासरूममधील लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत संविधान सभेतील महत्त्वाच्या समित्या, त्याचबरोबर संविधान सभेतील 15 महिला सदस्या आणि संविधान सभेतील इतर प्रतिनिधी. या लेक्चरच्या सर्व नोट्स टेलिग्राम चॅनलवर PDF स्वरूपात मिळून जाणार. त्याकरिता टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. आणि अशाच प्रकारचे सोप्या ट्रिक्स, आपुलकीची समजावणी आणि MPSC व सर्व स्पर्धा परीक्षेला उपयुक्त कंटेंटसाठी MPSC प्रोफेसर्सला नक्की फॉलो करा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.